नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गोष्टी या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक छोटासा व्हिडिओ मी तयार करणार आहे. तो व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला समजेलच. तत्पूर्वी एक बोलूया आपण. बघा, आजच्या काळामध्ये सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त लोक यूज काय करतात ते इंस्टाग्राम असेल. तर इंस्टाग्राम लोक यूज करतात, मुलं यूज करतात. एक काळ असा होता की इंस्टाग्राम वापरणं किंवा इंस्टाग्रामवरती रील्स बघणं किंवा रील्स काढणं म्हणजे ते एक वायफट किंवा टुकाराचं लक्षण असं वाटायचं. एक सिम्पल एक्झाम्पल जर बघायचं असेल आपल्याला तर समजा आपला सूरज चव्हाण आहे की जो सूरज चव्हाण अत्यंत गरीब घरातील व्यक्ती होता. राहायला साधं घरही नव्हतं, कुठेतरी मोलमजुरी करायची आणि त्या माध्यमातून आपलं घर चालवायचं. परंतु तो सोशल मीडियावर आला. त्याने त्याच्यामधली जी कला आहे, आपण ती कलाच म्हटलं पाहिजे. त्याला कुठलाही म्हणजे रूल्स नव्हता, काय नव्हता, परंतु ती कला प्रथमतः त्याला ट्रोल्स केलं गेलं, त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स केल्या गेल्या. पण त्यांनी काही कोणीतरी निगेटिव्ह कमेंट करतं आहे आणि मग त्यांच्यावर नाराज व्हायचं आणि ती बंद करायचं. असं केलं असतं तो आजही कुठंतरी रोजानी काम करत असता. परंतु त्यांनी कोणाकडे लक्ष दिलं नाही आणि आपला इंस्टाग्रामवर त्यांनी अनेक व्हिडिओ टाकत गेला, अनेक विविध प्रकारचे व्हिडिओ टाकत गेला. इतका तो फेमस झाला की त्याचा बिग बॉसमध्ये नंबर लागला आणि बिग बॉसमध्ये तो नंबरच नव्हे तर तो त्या ठिकाणी विजयी झाला. आज त्याचं जवळजवळ 2-3 मजली बंगलाचं काम चालू आहे. आणि जर आपण विचार केला तर हे अगदी 2-3 वर्षाचा काळ फक्त की 2-3 वर्षामध्ये हा व्यक्ती की ज्याच्याकडे पहिलं राहायला घर नव्हतं, साधे कपडे नव्हते घालायला, परंतु 2-3 वर्षामध्ये स्वतःच्या हिमतीवर त्याने त्या इंस्टाग्रामवरती आपली कला सादर करून एक आज करोडपती घरामध्ये, करोडपतीमध्ये तो त्याचं एक नाव गेलं असं आपण म्हणू शकतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामागं त्याची मेहनत आहे. म्हणजेच इंस्टाग्राम हे काय वाईट नाही आहे, चांगलंच आहे. त्याचा उपयोग चांगला केला तर ते आहेच. चला, मला काही सूरज चव्हाणवरती व्हिडिओ नाही करायची, परंतु एक व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी त्याने केलेलं कार्य आणि तो झिरोतून कसा आज करोडपती झाला हे दाखवायचं. इंस्टाग्राम वापरत असताना मी आपले मराठी कलाकार जे आहेत, आदरणीय सचिन पिळगावकर सर. सचिन म्हणलं की माझ्या वयाचे जे असेल 20 ते 35 या दरम्यानचे जे युवक असतील किंवा युवती असतील त्यांना माहिती आहे की सचिन म्हणजे कोण. की मराठी इंडस्ट्रीला आज देशामध्ये एक उच्च स्थान देण्याचं काम ज्या मराठी कलाकारांनी किंवा मराठी प्रोड्युसरांनी, डायरेक्टर लोकांनी केलं असेल त्यामध्ये सचिन पिळगावकर सरांचं नाव हे अगदी अग्रस्थानी येईल. परंतु अलीकडे इंस्टाग्रामवरती मी अनेक व्हिडिओ बघतो की सचिन सरांचा कुठे इंटरव्ह्यू झाला की त्या इंटरव्ह्यूच्या खाली किंवा त्या व्हिडिओवरती काहीतरी कॅप्शन देऊन निगेटिव्ह कमेंट्स असेल किंवा त्यांना काहीतरी लाल गंधर्व, अमुक तमुक असे विविध निगेटिव्ह कमेंट येतात. ते काही माझे पाहुणे नाही, परंतु एक मराठी व्यक्ती म्हणून आणि महाराष्ट्रामधील मराठी इंडस्ट्रीला पुढं आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न की एकेकाळी आपल्या घरामधील थकलेले भागलेले लोक असायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सचिन सरांनी केलेली मेहनत आपण नक्कीच कधी विसरलं नाही पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये इंस्टाग्रामचा वापर चांगल्यासाठी सुद्धा होतो आणि वाईटसुद्धा होतो. परंतु सचिन सरांच्या विविध व्हिडिओ असतील, विविध त्यांचे इंटरव्ह्यू असतील, त्यावरती होणाऱ्या कमेंट्स की ज्या कमेंट्समुळं असं कुठं वाटतं, एक मराठी व्यक्ती म्हणून असं कुठं वाटतं की अरे हे कुठं चुकीचं चाललं आहे. आणि काय होतं, एखाद्या चुकीचा व्यक्ती असेल की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, अशा लोकांविषयी निगेटिव्ह कमेंट केलं त्यामध्ये काही वावगं नाही. परंतु ज्या व्यक्तीने अगदी शून्यातून आपलं नाव कमवलं, ज्या व्यक्तीने मराठी इंडस्ट्रीला पुढं आणलं, ज्या व्यक्तीने प्रत्येक घरामध्ये आनंद दिला, ज्या व्यक्तीने मराठी भाषेला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, अशा व्यक्तीबद्दल जर अशा निगेटिव्ह कमेंट आपण बघितल्या तर नक्कीच मनाला वाईट वाटतं. मित्रांनो, मी काय त्यांचा जवळचं नाही, पण एक मराठी व्यक्ती आणि महाराष्ट्रामधला एक व्यक्ती म्हणून अशा व्यक्तीबद्दल वाईट वाटतं की ज्या व्यक्तीने एवढं कष्ट केले. त्यांना काय वाटत असेल असं बघितल्यावर? त्यांना म्हणजे या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं की आपण असं केलं नाही पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये सचिन सर काय आहे हे जर तुम्ही कोणाला विचारलं तर नक्की सांगतील की सचिन सरांनी कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या काळापासून आजपर्यंत
मराठी इंडस्ट्रीमध्ये ते उत्तम कलाकार आहेत, ते उत्तम डान्सर आहेत, ते उत्तम सिंगर आहे, ते उत्तम प्रोड्युसर आहे, ते उत्तम डायरेक्टर आहे. म्हणजे सर्वगुण संपन्न असा व्यक्ती ज्याने मराठी इंडस्ट्रीला पुढे आणण्याचं काम केलं, अशा व्यक्तीबद्दल निगेटिव्ह कमेंट ऐकणं म्हणजे खरंच. आणि फक्त इंडस्ट्रीत नाही तर त्यांनी सामाजिकतेचा एक मेसेजसुद्धा भारी दिला होता की बघा, अगदी इथून 20-25 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये एक वंशाचा देवा पाहिजे, मुलगा पाहिजे, अशा विविध विचारामध्ये गजबजलेला आपला जो समाज होता, त्यांना कुठेतरी बाहेर आणण्यासाठी त्यांचं थोडंसं फुलाची पाकळी असा सहभाग आहे. तो कसा, त्यांच्याकडे काय म्हणजे ते धनसंपत्तीने निपुण आहेत, चांगले आहेत. मग त्याला काय असं वाटलं नाही का की आपला एखादा मुलगा असावा की ज्या मुलामुळे आपलं पुढचं म्हणजे आपला वंशाचा देवा पुढे चालला पाहिजे. तर त्यांनी असा विचार न करता त्याला एक मुलगी आहे आणि एका मुलीवरती त्यांनी थोडक्यात सांगायचं काय की मुलगा आणि मुलगी समानता हा मेसेजसुद्धा त्यांनी याचे अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तर मित्रांनो, मी काय कोणाच्या भावना दुखत नाही किंवा मी काय कोणाला बोलत नाही, परंतु एक म्हणतात सद्विवेक बुद्धी किंवा आपलं मन असतं बघा, कायमच आपण वाईट करत नाही. आपण अशी व्यक्ती आहोत की एखाद्याला उंचावर नेऊ शकतो, एखाद्याला खाली आणू शकतो. आजचं सोशल मीडियाचं माध्यम भयानक आहे, परंतु चांगल्या व्यक्तीसाठी आपण नक्कीच चांगला सपोर्ट केला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण चांगल्या कमेंट्स केल्या पाहिजे. आणि ह्या ज्या निगेटिव्ह कमेंट करणारे लोक आहेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे की हे करू नका, कारण असा व्यक्ती आहे की ज्याने मराठी इंडस्ट्रीला पुढं आणलं, मराठी भाषा पुढं आणण्याचं काम केलं. आणि अशा व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह कमेंट करत असाल किंवा ते बघत असाल तर ते खरंच मनाला वाईट वाटतं. आज मी इंस्टाग्रामवरती म्हणजे भरपूर दिवसांनी बघत होतो की त्यांची व्हिडिओ आहे 100% आहेच, की त्या व्हिडिओच्या खाली कमेंट इतक्या निगेटिव्ह असतात, त्यावरती कमेंट्स म्हणजे लोक हसतात. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे, परंतु कमेंट्स जर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह माणसावरती निगेटिव्ह कमेंट होणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु ज्या माणसाने आपल्या इंडस्ट्रीला पुढं आणलं, मराठी भाषेला पुढं आणलं, आपल्या घरामध्ये आनंद दिला, प्रत्येकाला हसवलं आणि मराठी भाषेची जपवणूक केली, अशा व्यक्तीबद्दल आपण नक्कीच चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. हीच आपल्याकडे प्रार्थना आहे. आजचा व्हिडिओ हा सचिन सरांसाठी होता, कारण बालपणामध्ये मला कधी दुःख असेल किंवा वाईट वाटलं असेल किंवा रविवारची सुट्टी असेल आणि त्या सुट्टीमध्ये काहीतरी आनंद मिळायचा असेल तर आम्ही रविवारी सचिन सरांचा एखादा पिक्चर लागलेला असेल तर तो बघायचो आणि त्या पिक्चरच्या माध्यमातून मनाला प्रसन्न होईल असं आपण वातावरण निर्माण व्हायचं. आणि घरामध्ये सगळे म्हणजे अगदी आई वडील आजोबा आजी सगळे घरात बसून टी व्ही बघायचे. जसं माझं घर आहे तसं तुमचं घर, आणि सगळ्यांनी आपण ते एन्जॉय केलेलं आहे. परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर निगेटिव्ह कमेंट करणं खरंच थांबवा, आणि कोणी जर करत असेल तर त्यालाही थांबवा. बस एवढंच. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मराठी इंडस्ट्रीला किंवा मराठी भाषेला किंवा मराठी व्यक्तीला पुढे येण्यासाठी नक्कीच सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.